हॅलो मंडळी, कशा आहात? तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर होळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तर आज मला सकाळी लवकर उठायचं होतं आणि मी 5 वाजता उठले. सगळं काम वगैरे आवरायचं होतं, कारण मला आज कस्टमरचे ब्लाऊज अर्जंट द्यायचे होते. 5 तारखेचं लग्न असल्यामुळं माझे काही ब्लाऊज वगैरे काही शिवणं झाले नाही. मग सकाळी उठून पूर्ण काम वगैरे आवरून आणि मुलांचा डब्बा वगैरे टिफिन वगैरे करून पूर्ण आवरून मला ब्लाऊज वगैरे शिवायचे होते. आणि दुपारून पण कस्टमर येतच राहतात. दुपारून वगैरे कस्टमर आले तर माझं काम वगैरे काहीच होत नाही. त्याच्यामुळं आज मी सकाळीच उठले होते, तर सगळं काम वगैरे आवरलं आणि नंतर डब्बा वगैरे करून दिला. मुलांचा डब्बा वगैरे करून दिल्यानंतर मला ब्लाऊज सकाळी शिवायचे होते. तरी 7 वाजता मी बसले होते ब्लाऊज शिवायला. सगळं काम वगैरे वगैरे आवरून ब्लाऊज घेतले आणि कस्टमरचे शिवायला. तर मला 11-12 वाजेपर्यंत तर मला कस्टमरचे ब्लाऊज शिवून द्यायचे होते. तर मी ब्लाऊज वगैरे 2-3 ब्लाऊज वगैरे शिवले आणि दुपारून कस्टमर येतात तर मग ब्लाऊज पण होत नाही. तर सकाळीच मी ब्लाऊज शिवायला लावले आणि ब्लाऊज वगैरे शिवल्यानंतर मला 28 तारखेची ऑर्डर होती. त्या मुलीने मला ज्वेलरी वगैरे आणून दिली आणि ज्वेलरी तुम्ही बघू शकता. देताना आपण कशी ज्वेलरी देतो, एखाद्या डब्यामध्ये व्यवस्थित. तिला म्हटलं होतं मी डब्यामध्ये मला व्यवस्थित ज्वेलरी आणून दे आणि पूर्ण महागा मोलाची ज्वेलरी तुम्ही बघू शकता. तिने पूर्ण एकत्र मला ज्वेलरी आणून दिली. आणि कसं आहे ना, ज्वेलरी जर अशी डब्यामध्ये व्यवस्थित जर आणून दिली तर ती व्यवस्थित होते, नाही तर ती खणल्या जाते. कारण त्याच्यामध्ये नथ अटकलेली बघा, नथ अटकली त्या वरच्या हारामध्ये. तर ती नथ अटकल्यामुळे तिथे खंडू शकते, खणल्यावरती तुटू शकते. तर त्याच्यामुळं आपण एवढ्या महागा मोलाच्या वस्तू देतो आणि पैसे जर आपण त्यांना पैशाची रेट सांगितली की नाही ताई तुम्ही किती पैसे घेताय, थोडंफार कमी घ्या, ती पार्लरवाली एवढे पैसे घेते असं म्हणून आपल्याला एवढं हे करतात. आणि मी तिला डब्बा दिला होता, त्याच्यामुळे तिनं डब्यामध्ये मला दिली ते दिलीच नाही आणि डब्बा पण दिला नाही आणि वस्तू पण अशी एकत्र पूर्ण अशी गुंडाळून तिने मला दिली. तर मी आता ती पूर्ण व्यवस्थित माझ्या हाताने पूर्ण घरी व्यवस्थित ठेवली ती, कारण ती महाग असते. 3, 4, 5, 6 हजारापर्यंत ज्वेलरी भेटते आणि मुलीला दिलं तर मुली त्याची रिस्क घेत नाही. आपलं काम झालं का फक्त विचारतात ताई तुमच्याकडे कोणती ज्वेलरी आहे, साडीवर मॅचिंग आहे का, आम्हाला ही ज्वेलरी पाहिजे, आम्हाला ती ज्वेलरी पाहिजे आणि पैसे तुम्ही एवढे घ्या तेवढे घ्या. त्यांचं असं हे असतात, आपल्याला असं बोलतात त्या. आणि जेव्हा आपण त्यांना वस्तू देतो आणि ती पण व्यवस्थित वेळेवर वस्तू आणून देत नाहीत, त्याच्यावर 2-3 दिवस तरी त्यांना लागतातच वस्तू द्यायला. तर आपल्याला त्यांच्या मागं लावावं लागतं, ताई ज्वेलरी आणून द्या, ज्वेलरी आणून द्या. काही ना काही तर हरवतातच. मग हरवलं की पैसे पण नाही, ताई चुकून हरवली हे ते असं सांगून देतात. आणि मधातच माझी मैत्रीण आली आणि पूर्ण मला असं रंगवून टाकलं, बघू शकता. त्या दिवशी ते गावाला गेली असल्यामुळे तिने काही एवढं मला लावलेलं नाही. तर आज बघा पूर्ण मला रंगवून टाकलं आणि एवढी होळी खेळली आम्ही आज, बघू शकता तुम्ही. आणि बघा माझा मुलगा कसा छोटा कसा होळी खेळतो. आणि बघा आता एवढी संध्याकाळी 6 वाजले बघा. 6 वाजता तुम्ही बघू शकता एवढी होळी खेळली आम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.